Hello everyone, I am Dr. Aarti Desai. I am a consultant ophthalmologist attached to Aloha Clinics. Today we will be discussing some of the common problems which are related to the eye, especially which the people are facing considering the lockdown conditions that we have faced in the recent times. Basically, the eye works like a camera. So, whatever image is in front of your eyes, it will be focused on the retina, and the sensations thereby will be carried to the brain. ज्याच्यामुळे आपल्याला आपण समोर काय आहे ती वस्तू किती लांब आहे किती जवळ आहे ते आपल्याला सगळं जाणीव होते. So, considering the recent lockdown and increased screen time, most common problems which people have been recently facing are increased use of spectacles. Second thing is dry eye related problems, and third is eye fatigue. So first we will discuss about refractive errors. So what exactly is the refractive error? So like I said, the eye is a camera. तर मग जे लाईट जो रेटिनावरती पडत असतो तर तो रेटिनावर नीट न पडल्यामुळे आपल्याला ब्लरिंग ऑफ विजन राहतं, म्हणजे आपल्याला समोरची गोष्ट स्पष्ट दिसत नाही. तर रिफ्रॅक्टिव्ह एरर्सचे मेन टाईप जे आहेत त्याच्यामध्ये येतं मायोपिया, विच इज शॉर्ट साइटेडनेस, हायपरमेट्रोपिया, लॉंग साइटेडनेस, एस्टिग्मॅटिझम अँड प्रेसबायोपिया. प्रेसबायोपिया बेसिकली इज एजिंगनी येणारा जो जवळचा चष्मा असतो, ज्याला आपण 40चा चष्मा म्हणतो, त्याला आपण प्रेसबायोपिया म्हणतो. तर इन रिसेंट टाइम्स बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह यूज ऑफ स्क्रीन, लॉट ऑफ पीपल हॅव बिन, म्हणजे माझ्याकडे पेशंटची संख्या खूपच वाढलेली आहे ज्यांना ब्लरिंगचे सिम्पटम्स आहेत. सो अँड वेन आय गो अँड चेक दीज पेशंट्स, तर त्यांना मला लक्षात येतं की छोटासा चष्म्याचा नंबर असतो जो पूर्वी त्यांना वापरायची गरज नव्हती, पण आता त्यांचं स्क्रीन टाईम वाढल्यामुळे किंवा वाचन वाढल्यामुळे त्यांना त्या चष्म्याची गरज पडू शकते. तर चष्मा नंबर जेव्हा लागतो तर त्यावेळेला त्याच्यासाठी ट्रीटमेंट मोडॅलिटीज काय अवेलेबल आहे? वन इज विच ऑल ऑफ यू नो इज स्पेक्टॅकल्स. तर स्पेक्टॅकल्समध्ये पण आता लेन्सेसमध्ये खूप ॲडव्हान्समेंट झालेली आहे. Initially we had glass lenses, now we have good quality fiber lenses. In addition to that we have the anti-reflective coating glasses, and in addition to that we also have the blue filter which has come up recently. For myopia basically we are giving a concave lens. Hypermetropia साठी आपण देतो plus lens, that is a biconvex lens. आणि एज रिलेटेड जो नंबर आहे विच इज कॉमन आफ्टर 40 आणि विच इज रिक्वायर्ड फॉर यू वेन यू युझिंग अ कम्प्युटर और यू आर डुईंग एक्सेसिव्ह नियर वर्क, त्याला आपण प्रोग्रेसिव्ह ग्लासेस देतो. इनिशियली पीपल वर युझिंग बायफोकल ग्लासेस, बट नाव मोस्ट ऑफ द पीपल आर युझिंग प्रोग्रेसिव्ह ग्लासेस. अँड अदर मोडॅलिटीज ऑफ ट्रीटमेंट म्हणजे नवीन अजून कॉन्टॅक्ट लेन्स पण पेशंट्स वापरू शकतात. द यंगर जनरेशन कॅन गो फॉर कॉन्टॅक्ट लेन्सेस. कॉन्टॅक्ट लेन्सेस बेसिकली आर एन अल्टरनेटिव्ह टू स्पेक्टॅकल्स. आणि कॉन्टॅक्ट लेन्समध्ये खूप मटेरियल्स अवेलेबल आहेत. मंथली, डेली, बाय वीकली, इयरली कॉन्टॅक्ट लेन्सेस अवेलेबल आहेत. आणि फॉर पीपल हू आर वर्किंग लॉट ऑन PC, सिलिकॉन हायड्रोजन लेन्सेस पण नवीन आलेले आहेत विच यू कॅन वेअर फॉर 14 to 16 hours in a day without having any discomfort. And the most recent treatment which is available is refractive surgery. So most of you might who have spectacles might have already searched online की refractive surgery म्हणजे काय, चष्मा नंबर घालवायचे ऑपरेशन म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. द बेसिक इज लेसिक which has come up since the last 15-20 years. Lot of research has been done and it is a relatively safe procedure nowadays. त्याच्यामधलीच एक ॲडव्हान्समेंट आहे रिलॅक्स स्माइल टेक्नॉलॉजी. We generally prefer smile surgery for people who have severe dry eye or who have a spectacle number in excess of say minus or plus 8 diopters. म्हणजे 8 पेक्षा जास्त जर नंबर असेल तर स्माइल इज अ safer procedure as compared to LASIK. And so whenever you go to a doctor and you ask him about a refractive surgery, माझ्याकडे एखादा पेशंट आला आणि त्यांनी मला विचारलं की ऑपरेशन तुम्हाला, मला कुठलं ऑपरेशन तुम्ही सजेस्ट कराल. सो देर आर सर्टन प्री ऑपरेटिव्ह टेस्ट विच नीड टू बी डन. तर any surgeon will advise you to do the pre-operative assessment first to find out if you are an ideal candidate to undergo LASIK and will it be safe for you. Say 5 years, 10 years down the line, will this procedure be safe for you? So if at all the pre-operative tests are within normal limits, then we can go ahead with these surgeries.
The next condition, common condition which most of the people have been facing is dry eye, डोळे कोरडे होणे. मला वाटतं की लहान 8 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या आजींपर्यंत सगळ्यांना हा त्रास सध्या गेल्या वर्षभरात कधी ना कधी तरी झालेला आहे. तर ड्राय आय म्हणजे काय, तर आपली नॉर्मल डोळ्यावरती एक टिअर फिल्म असते, तर अश्रूची लेअर असते. तर त्याचे 3 कॉम्पोनंट्स असतात. म्युकस लेअर असतो जो डोळ्याच्या सगळ्यात जवळ असतो, त्याच्यानंतर एक ॲक्वियस लेअर असतो म्हणजे जो पाण्याचा अंश असतो त्यातला, आणि एक लिपिड लेअर असतो जो पापणीला चिकटून असतो. तर ड्रायनेस, मोस्ट कॉमन कॉज ऑफ ड्रायनेस इन रिसेंट टाइम्स इज आयदर इट इज बिकॉज ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, म्हणजे एक्सेसिव्ह हीट, कोल्ड और एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम. इन ॲडिशन टू दॅट काही काही लोकांना बरेच वर्ष काही काही औषधं चालू असतात, किंवा डायबिटीज असतो, संधिवात असतो, किंवा काही सिस्टेमिक प्रॉब्लेम्स असतात. तर अशा पेशंटमध्ये मेडिकल प्रॉब्लेम रिलेटेड ड्रायनेस पण होऊ शकतो. त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. तर ड्रायनेसमध्ये बेसिकली काय होतं की आयदर आपलं अश्रूचं प्रमाण कमी झालेलं असतं, किंवा अश्रूंची लेवल नॉर्मल असते पण ते काही कारणांमुळे डोळ्यातनं उडून जातात, किंवा मग जे हे 3 लेयर्स म्हणले, म्युकस लेअर, ॲक्वियस लेअर आणि लिपिड लेअर, त्याच्यामध्ये एक इम्बॅलन्स झालेला असतो. सो त्यामुळे अश्रू डोळ्यावरती नीट पसरत नाही. तर ड्रायनेससाठी पण आता 2-3 टाईपचे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. जनरली माइल्ड ड्राय आय जो असतो, किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे, म्हणजे एक्सेसिव्ह PCUs, किंवा काही काही लोक फॅक्टरीमध्ये काम करतात जिथे एक्स्ट्रीम टेम्परेचर्स असतात, किंवा डस्टी पोल्युटेड एन्व्हायरमेंटमध्ये काम करतात, अशा लोकांमध्ये जनरली आम्ही मेडिकल ट्रीटमेंट ॲडवाईज करतो. मेडिकल ट्रीटमेंट इज मेनली कन्सिस्टिंग ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ड्रॉप्स. तर हे ड्रॉप्स बेसिकली आपल्या ॲक्वियस लेअर जो असतो, म्हणजे पाण्याचा जो अंश असतो, त्याला सबस्टिट्यूट म्हणून वापरले जातात. तर ते अश्रूमधलं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं, ते आपण रिप्लेस करतो. हे ड्रॉप्स डोळ्यामध्ये ॲब्झॉर्ब होत नाहीत, ते फक्त सरफेसवरती ॲक्ट करतात आणि टेम्पररी रिलीफ देतात. सो वन्स द पर्सन इज आउट ऑफ दॅट एन्व्हायरमेंट, ही माइट बी कम्फर्टेबल. तर ज्या वेळेला तो त्या एन्व्हायरमेंटमध्ये असतो त्यावेळेला आम्ही त्यांना हे ड्रॉप्स वापरायला सजेस्ट करतो. जे ड्रॉप्स आपण हे देतो, तर डिपेंडिंग अपॉन द सिव्हिअरिटी ऑफ ड्राय आय तेवढी आपल्याला फ्रिक्वेंटली घालायला लागतं. जर माइल्ड ड्राय असेल तर दिवसातनं 2दा घातले तरी चालतात. In case the dry eye is moderate or severe, then sometimes you need to put these drops more frequently. In addition to that, तुम्हाला काही बाकीचे आजार असतील, म्हणजे शुगर तुमची कंट्रोलमध्ये नसेल, किंवा संधिवात आउट ऑफ कंट्रोल असेल, किंवा तुम्ही फॉलोअप ठेवला नसेल, यू आर नॉट टेकिंग ओरल ट्रीटमेंट फॉर आर्थरायटिस ऑर एनी अदर सिस्टेमिक प्रॉब्लेम्स, तर ह्या सिस्टेमिक प्रॉब्लेम्सची पण ट्रीटमेंट सायमल्टेनियसली करणं गरजेचं असतं. कारण बेसिकली ह्या पेशंट्समध्ये ड्रायनेसचा जो इश्यू असतो तो सिस्टेमिक प्रॉब्लेमशी रिलेटेड असतो. आपण वरनं कितीही ड्रॉप्स दिले तरी रिलीफ मिळत नाही मग पेशंटला, कारण अंडरलाईन जो बेसिक पॅथॉलॉजी प्रोसेस बॉडीमध्ये चालू असते त्याची आपण काळजी घेत नसतो. In addition to medical treatment, the second modality which is available is surgical. सर्जिकलमध्ये आता ज्या पेशंट्सना खूप सिव्हिअर ड्राय आहे, किंवा ज्यांना मेडिकल ट्रीटमेंट रिलीफ मिळत नाही आहे, त्या पेशंट्समध्ये आपण सर्जरी ॲडवाईज करतो. तर सर्जरी इज बेसिकली कन्सिस्टिंग ऑफ पंक्टल प्लग्स, म्हणजे अश्रू जे नाकामध्ये उतरतात, तर तो जो डक्ट असतो तो आर्टिफिशियली ब्लॉक करतो. मोस्ट ऑफ दीज मेजर्स, जे पंक्टल प्लग्स असतात, कॉमनली यूज जे आहेत ते टेम्पररी असतात. तर पेशंटला तात्पुरता जेव्हा ड्रायनेस काही कारणाने वाढलेला असतो तर ते आपण प्लग करतो, ते छिद्र असतं ते प्लग करतो, आणि वेन द पेशंट इज रिलीव्ड ऑफ हिज सिम्पटम्स वी कॅन रिमूव्ह द प्लग. समटाईम्स जेव्हा जसं मी म्हटलं तसं काही काही पेशंट्सना सिस्टेमिक आजार असतात ज्याच्यामध्ये ते ड्रायनेसची प्रोसेस ॲग्रिवेट होत जाते. इन दॅट केस वी कॅन गो फॉर परमनंट सीलिंग ऑफ दिस होल. त्यामुळे जे अश्रू तयार होत आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये ते डोळ्यामध्येच रिटेन होतात, आणि ड्रायनेसचा प्रॉब्लेम थोड्याफार प्रमाणामध्ये कमी होतो. द थर्ड प्रॉब्लेम विच इज अगेन व्हेरी कॉमन नाउ डेज इज आय फटीग. तर आय फटीगमध्ये म्हणजे काय, तर आय फटीग इज बेसिकली अ स्पेक्ट्रम ऑफ आय रिलेटेड सिम्पटम्स. तर काही काही लोकांना हेडेक असतं, काही काही लोकांना डोळे लाल होतात, कोरडे होतात, सकाळी फ्रेश वाटत असतं पण दिवसभर काम केल्यानंतर डोळे थकल्यासारखे वाटतात. त्याच्यानंतर काही काही पेशंट्सना डबल इमेजिंग दिसतं, म्हणजे
डबल होतात किंवा पळतायत असं वाटतं, किंवा जवळून लांबची गोष्ट एकदम फोकस करायला गेलं किंवा लांबून जवळची गोष्ट फोकस करायला गेलं तर ब्लरिंग होतं. तर ह्या सगळे सिम्पटम्स आय फटिग मध्ये बेसिकली इन्क्लूड होतात. तर आय फटिग इज मेनली बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह स्क्रीन टाइम तर आहेच आता, पण एका ठराविक अंतरावर खूप वेळ काम केल्यानंतर जनरली हे सिम्पटम्स अपिअर होतात. तर जे लोक 8 ते 10 तास पीसीवर काम करतात किंवा ज्यांचं नियर वर्क खूप जास्त आहे, म्हणजे रीडिंग बुक्स ऑर रिलेटेड टू रायटिंग, तर ते ठराविक अंतरावरती खूप वेळ काम केल्यामुळे डोळ्याच्या आतले जे स्नायू असतात ते स्पाझम मध्ये जातात आणि मग हे सिम्पटम्स सगळे सुरू होतात. तर युजली ह्या पेशंट्समध्ये सकाळी झोप झाल्यावर, रात्रभर व्यवस्थित झोपल्यानंतर सकाळी फ्रेश वाटतं या पेशंट्सना. त्याच्यानंतर मग दुपारनंतर हे सिम्पटम्स सगळे सेट इन व्हायला लागतात. तर बेसिकली व्हॉट यू कॅन डू टू रिलीव्ह दिस सिम्पटम्स. तर फर्स्ट थिंग इज की टू हॅव अ प्रॉपर डाएट. सेकंड थिंग इज की तुम्हाला चष्मा नंबर असेल आणि तुम्ही वापरत नसाल तर तो तुम्ही वापरला पाहिजे. थर्ड थिंग इज टू टेक अ गुड नाईट स्लीप. रात्री 7 ते 8 तास शांत झोप लागली पाहिजे, कारण आपण डोळे बंद करून कुठलंच काम करू शकत नाही. त्यामुळे आपले डोळे जे असतात त्यांना दिवसभर आपण काम करायला लागतो. स्क्रीन बघ, मोबाईल बघ, रीडिंग कर, टेलिव्हिजन बघ, त्यामुळे मग त्यांना रेस्ट फक्त झोपेच्या वेळी मिळते. त्यामुळे 7 to 8 hours ऑफ अ गुड रेस्टफुल स्लीप इज मस्ट फॉर एव्हरीबडी. थर्ड थिंग इज की तुमचे जे काही मेडिकेशन्स असतील, अननेसेसरी मेडिकेशन्स असतील, ऑर इफ यू आर हॅव्हिंग टू द हॅबिट ऑफ स्मोकिंग, ड्रिंकिंग अल्कोहोल, ते हे सगळं तुम्हाला कर्टेल करायला पाहिजे. कारण बेसिकली ह्यानी न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होतात आणि ते इनडायरेक्टली आय फटिगमध्ये रिझल्ट करू शकतात. मी ॲक्च्युली एक लिस्ट काढली होती जे मला कॉमनली पेशंट्स क्वेश्चन्स विचारतात माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये. तर मोस्ट कॉमन क्वेश्चन इज आस इज हाऊ फ्रिक्वेंटली आय शुड चेक माय आईज. तर ह्याचं उत्तर आहे की आयडियली वर्षातनं किंवा दर 2 वर्षातनं एकदा डोळे तपासले गेले पाहिजे. एखाद्या पेशंटला ऑलरेडी हाय नंबर असेल, चष्म्याचा नंबर असेल किंवा प्री एक्झिस्टिंग काही आय प्रॉब्लेम असेल, काचबिंदू असेल, मोतीबिंदू असेल किंवा काही रेटिनाचा इश्यू असेल, तर आम्ही त्यांना जास्त फ्रिक्वेंटली फॉलोअप सांगतो, मे बी दर 3 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी. आणि लहान मुलांमध्ये, कारण आता लहान मुलांमध्ये पण चष्म्याचं प्रमाण खूप वाढायला लागलंय, त्यांचा स्क्रीन टाइम पण वाढलाय, ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, तर बऱ्याच मुलांना चष्मा लागतोय. तर अशा केसेसमध्ये पेरेंट्सनी काय करावं, तर आयडियली एस्पेशली ड्युरिंग द समर वेकेशन्स दे कॅन टेक अन अपॉइंटमेंट विथ अन ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट. कारण लहान मुलांमध्ये जनरली ड्रॉप्स घालून चष्मा नंबर चेक करायला लागतो. सो दॅट टेक्स अराउंड अ वीक्स टाइम द एंटायर प्रोसिजर. म्हणजे ड्रॉप्स घालून आधी एकदा चेक करायचं, मग त्याच्यानंतर विदाउट ड्रॉप्स परत एकदा चेक करायचं. सो समर वेकेशन्स द किड्स आर रिलॅक्स्ड, दे आर नॉट स्टडिंग, दे आर नॉट युजिंग द स्क्रीन टू मच. सो दॅट इज द करेक्ट टाइम टू गो फॉर अन आय चेकअप. एखाद्या मुलाला काही स्क्वीनचा प्रॉब्लेम किंवा हाय नंबर असेल तर मग देन ही मे नीड टू फॉलो अप विथ द ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट मोर फ्रिक्वेंटली. सेकंड थिंग आय एम मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड इज, आता जे नवीन ऑपरेशन झालेले आहेत चष्मा नंबर घालवण्यासाठी, रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीज, तर मी ते कधी करून घ्यायचे, व्हॉट इज द राईट टाइम टू गेट रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी डन. So the minimum age for undergoing refractive surgery is 18. So anybody who is above 18 can undergo refractive surgery, provided त्याचा नंबर वाढायचा थांबलेला आहे. 18 वर्षानंतर जर नंबर अजूनही वाढत असेल तर मग अशा पेशंट्समध्ये आम्ही रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी ॲडवाईज करत नाही. आणि मी म्हटलं तुम्हाला मगाशी तसं प्री ऑपरेटिव्ह काही टेस्ट असतात लेसिकच्या. सो इफ ऑल द टेस्ट आर नॉर्मल अँड युअर एज इज अबव 18, अँड थर्ड थिंग इज इफ युअर नंबर हॅज स्टॉप्ड इन्क्रीजिंग, म्हणजे तुमचा नंबर गेले 1 वर्ष स्टेबल आहे तेवढाच आहे, तर मग देन यू आर अन आयडियल कॅन्डिडेट टू अंडरगो रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी. तर त्याचा अपर लिमिट काही आहे का? सो इनिशियली बेसिकली आपण नंबर जो घालवतो तो लांबचा नंबर घालवतो. सो मायोपिया और हायपरमेट्रोपिया जो असतो और ॲस्टिग्मॅटिझम असतो पेशंटला, तर तो आपण घालवतो. जो 40 नंतरचा जो नंबर आहे तो आपल्याला घालवता येत नव्हता, पण इन द लास्ट 4 or 5 years द न्यूअर मशीन्स विच हॅव कम, सो बिकॉज ऑफ दॅट आपल्याला 50 पर्यंत स्ट्रेच करून अ पेशंट कॅन रिमेन स्पेक्टॅकल फ्री. तर मेन रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीचा ॲडव्हान्टेज हा आहे की इट इज अ कॉस्मेटिक सर्जरी. सो इट इज बेसिकली टू गेट रिड ऑफ ग्लासेस. इट डज नॉट एन्श्युअर की 40 नंतरचा जो नंबर आहे, म्हणजे रिडिंगचे जे ग्लासेस आहेत ते तुम्हाला लागणार नाही. सो इफ यू वॉन्ट टू गेट
द बेनिफिट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी, म्हणजे मी ऑपरेशन केल्यानंतर मला जर स्पेक्टॅकल फ्री राहायचा, म्हणजे ती वर्ष वाढवायची असतील, तर द अर्लियर आय डू द सर्जरी द बेटर इट इज फॉर मी. जर तुम्ही 40 नंतर ऑपरेशन करून घेतलं तर देर इज स्टील अ चान्स दॅट यू मे नीड रीडिंग ग्लासेस, सो यू मे नॉट बी एबल टू गेट रीड ऑफ ग्लासेस ऑल टुगेदर. सो दॅट आफ्टर 40 इट हॅज टू बी अ कॉन्शियस डिसिजन, की मीन्स यू मे स्टील नीड टू यूज ग्लासेस, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतीलच. थर्ड थिंग इज प्रोग्रेसिव्ह ग्लासेस. प्रोग्रेसिव्ह ग्लासेस म्हणजे इनिशियली 40 नंतर पीपल वर युझिंग बायफोकल ग्लासेस. बायफोकलमध्ये 2 सेगमेंट्स असायचे. एक वरचा जो टॉप सेगमेंट होता दॅट इज फॉर डिस्टन्स विजन, अँड खालचा असा एक गोल कट असायचा, सो दॅट इज फॉर द रीडिंग. सो बट नाव मोस्ट ऑफ द पीपल आर ॲक्टिव्ह अँड युझिंग लॉट ऑफ स्क्रीन पोस्ट 40. सो अशा पेशंटसाठी वी हॅव कम अप विथ प्रोग्रेसिव्ह ग्लासेस. सो प्रोग्रेसिव्ह ग्लासेसमध्ये ग्रॅज्युअल ट्रान्झिशन असतं. सो देर आर बेसिकली 3 सेगमेंट्स, डिस्टन्स, इंटरमिजिएट अँड नियर. तर इंटरमिजिएट म्हणजे काय, म्हणजे तुमचं जे लॅपटॉप किंवा पीसीचं जे डिस्टन्स आहे त्याच्यासाठी एक वेगळा नंबर असतो विच इज जस्ट अबव युअर नियर नंबर, अँड इन द लोअर पार्ट इज द number for reading, so that is at close distance, it may be at 1 feet or 2 feet, and then the third topmost part is for the distance or driving. तर प्रोग्रेसिव्ह ग्लासेसचे मेन डिसएडव्हान्टेज आय वुड से इज समटाइम्स इट मे इंटरफिअर विथ ड्रायव्हिंग, कारण त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे लेन्सेस अवेलेबल आहेत. तर त्याच्यामध्ये वाईड कॉरिडॉर एक असतं आणि नॅरो कॉरिडॉर असतो. सो इफ यू आर युझिंग अ प्रोग्रेसिव्ह ग्लासेस विथ नॅरो कॉरिडॉर, तर मग तुम्हाला कधी कधी पेरिफेरल डिस्टॉर्शन होतं, म्हणजे एस्पेशली ओव्हरटेक, कुठली गाडी तुम्हाला ओव्हरटेक करत असेल किंवा नाईट ड्रायव्हिंगच्या वेळेला थोडंसं कॉन्फिडन्स लेवल कमी असू शकते. सो इन दॅट अल्टरनेटिव्ह इज यू कॅन वेअर अ डिस्टन्स ग्लासेस, म्हणजे तुमचा जो लांबचा नंबर आहे त्याचा चष्मा ड्रायव्हिंगच्या वेळी वापरायचा, आणि प्रोग्रेसिव्ह ग्लासेस यू कॅन use indoors when you're working in the office. Progressive glasses, the second disadvantage is कि it needs to be changed every 2 to 3 years. So it is very expensive for most of the patients, but considering the lifestyle that we have nowadays, त्याला काही alternative नाही आहे. So if you don't use progressive glasses, you will not be able to work. So most of us after 40 or latest after 45 have to start using progressive glasses. आता नवीन त्याच्यामध्ये एक अपग्रेड आले, दॅट इज द ब्लू फिल्टर. सो इनिशियली दिस ब्लू फिल्टर वॉज इन्स्टॉल्ड इन द लॅपटॉप्स अँड द स्क्रीन्स, बट all the screens may or may not have this blue filter. So nowadays it is incorporated into the progressive glasses only. मग आता what are the medical conditions which can affect the eye? म्हणजे मला काही बाकीचे आजार आहेत, म्हणजे मला डायबिटीज आहे, बीपी आहे, किंवा मला संधिवात आहे, किंवा मला क्रॉनिक कुठलं मेडिकेशन आहे, काही काही वेळेला ट्युबरक्युलोसिसचे मेडिसिन्स चालू असतात, काही काही पेशंटना कॅन्सर रिलेटेड मेडिसिन्स चालू असतात. तर अशा हे केसेसमध्ये व्हॉट इज द चान्स दॅट माय आईज विल गेट अफेक्टेड बिकॉज ऑफ दॅट. तर डायबिटीज अँड हायपरटेन्शन इज व्हेरी कॉमन नावडेज इन इंडिया. पूर्वी 60च्या नंतर हे सगळे आजार व्हायचे, आता नाव द एज हॅज कम डाऊन टू 35 and 40. सो एव्हरी अल्टरनेट पेशंट इज आयदर डायबिटिक or hypertensive who is around 40 years of age. So these people need to, like I said, की दर 1-2 वर्षातनं डोळे तपासले गेलेच पाहिजे. इन ॲडिशन टू दॅट, जर काही तुम्हाला औषधं चालू असतील, सो मोस्ट ऑफ द टाइम्स युअर फिजिशियन विल ॲडवाइज यू टू डू अन आय चेकअप. सो हा आय चेकअप, आता औषधं चालू करताना एक बेसिक आय चेकअप होतो जनरली, टू फाइंड आउट की बेसिक बेसलाईन काही आय प्रॉब्लेम नाही आहे ना. आणि मग देन ॲट दी एंड ऑफ ट्रीटमेंट, और इफ इट इज अ व्हेरी क्रॉनिक ट्रीटमेंट, समवेअर मिडवे बिटवीन द ट्रीटमेंट, यू विल बी ॲडवाइज्ड एन आय चेकअप. ह्या मेडिसिन्स ज्यांना चालू असतात त्यांना काही काही वेळेला न्यूरोलॉजिकल आय प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे पर से द आय इज नॉर्मल, बट जी ऑप्टिक नर्व असते विच इज फॉर्म्ड इन ॲट द बॅक ऑफ द आय अँड विच गोज टुवर्ड्स द ब्रेन. सो सम ऑफ द मेडिसिन्स मे अफेक्ट दिस ऑप्टिक नर्व. सो in that case, eye related जे neurological investigations असतात, so we may need to do that also. Another thing which people ask me is माझे डोळे सारखे लाल असतात, तर कशामुळे असतील. सो रेडनेस ऑफ आय इज, रेडनेस जो असतो तो आपल्या बेसिकली रिफ्लेक्स सिक्रिशन असतो, तो समथिंग इज रॉंग समवेअर म्हणून जनरली रेडनेस होतो. द मोस्ट कॉमन कॉज ऑफ रेडनेस इज एक्सपोजर टू हीट, exposure to
blast of air, excessive use of computers, eye infections and allergies. तर मग डिपेंडिंग अपॉन आता कशामुळे तुम्हाला रेडनेस आलाय द डॉक्टर विल ॲडवाइज ट्रीटमेंट. मोस्ट ऑफ दीज कंडिशन्स गेट रिझॉल्व बाय मेडिकल ट्रीटमेंट. दॅट इज इफ यू गिव्ह ऑइंटमेंट्स अँड ड्रॉप्स, most of the patients are relieved of their redness. Sometimes because of our environmental condition, म्हणजे टॉपिकल कंडिशन्स आणि एक्सेसिव्ह सनलाईट एक्सपोजर, बेसलाईनच लोकांचे डोळे लाल असतात, जे इंडियन्समध्ये खूप कॉमन आहे. बट लॉट ऑफ पीपल आर वरीड व्हेरी मच अबाउट दॅट. तर आपला जनरली स्क्लेरा इज रेड अँड मडी ओनली. म्हणजे अब्रॉड जसं त्यांचं व्हाईट आणि ब्लूइश क्लेरा असतं, तसं इंडियन्समध्ये मिळायची फार शक्यता कमी आहे. बिकॉज दॅट इज बिकॉज ऑफ द एन्व्हायरमेंटल फॅक्टर. सो वी शुड नॉट वरी मच अबाउट दॅट. बट इफ देर इज सडन ऑनसेट ऑफ रेडनेस, म्हणजे माझे डोळे काल छान होते आणि आज एकदम अचानक काही कारणाने लाल झालाय डोळा, तर इन दॅट केस इट इज डेफिनेटली ॲडवायजेबल टू अप्रोच द आय स्पेशलिस्ट as soon as possible. So I would like to thank you for a patient hearing. And if there are any other questions which you have or any topics which you want us to discuss with you, you can give us your feedback at Aloha Clinic. And in the next series, we will be discussing about diabetes and how it affects the eye, and some of the age-related problems which can affect the eye. Thank you. Bye.